येथील मा मीनाताई ठाकरे रुग्णालयात गेल्या कित्येक वर्षापासून ICU उपलब्ध नसल्याने रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून रुग्णांना ICUची गरज भासल्यास महानगरपालिकेच्या वाशी किंवा मुंबईमधील KM अशा रुग्णालयांमध्ये घेऊन जावे लागत असल्याचे चित्र सध्या नवी मुंबईमध्ये दिसत आहे। या रुग्णालयांमध्ये ICU सुरू करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने 1,80,00,000 रुपये खर्च करून ICU उभारला खरा, परंतु रुग्णांना ICU उपलब्धच होत नसल्याने मोठ्या रुग्णांच्या जीवाशी खेळ महानगरपालिका खेळत आहे, असा आरोप कार्याध्यक्ष नितीन चव्हाण यांनी केला। नवी मुंबई महानगरपालिकेच्या बजेटमध्ये देखील लाखो रुपयांची तरतूद करून सुद्धा सामान्य रुग्णांना ICU का भेटत नाही? ICUची गरज भासल्यास इतर रुग्णालयांमध्ये रुग्ण घेऊन जाताना जे मृत्यू झाले त्याची जबाबदारी पालिका घेणार का? करदात्या नवी मुंबईकरांच्या पैशातून उभारलेले ICU जर सामान्य रुग्णांना उपलब्ध होणार नसेल तर हा सार्वजनिक निधीचा अपव्यय आहे, असा आरोप यावेळी वैद्यकीय सेलचे विभाग अध्यक्ष तुषार कचरे यांनी केला। यावेळी महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत जवादे यांनी येत्या 7 दिवसात ICU सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले। आश्वासन पूर्ण न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र माननीय आयुक्तांच्या दालनात आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला। नमस्कार, मी तुषार कचरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा वैद्यकीय सेलचा जिल्हाध्यक्ष। आज आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत जवादे यांची भेट घेतली होती। नेरूळतील मासाहेब मीनाताई ठाकरे हॉस्पिटलमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून ICU बंद अवस्थेत आहे। साधारण 2 कोटी रुपये खर्च केल्याच्या नंतरही ICU बंद असल्यामुळे नागरिकांचे पेशंटचे इथे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत। ICU न मिळाल्यामुळे वाशी किंवा मुंबईतल्या KM आणि JJ सारख्या रुग्णालयामध्ये त्यांना स्थलांतरित करावं लागतं। या सगळ्या प्रोसिजरमध्ये पेशंटचा नाहक जीव देखील जातोय। या विषयाच्या संदर्भात आम्ही भेट घेतल्याच्या नंतर आज वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिलेलं आहे की येत्या 7 दिवसामध्ये मीनाताई ठाकरे हॉस्पिटलमध्ये आम्ही ICU सुरू करू, परंतु आम्हाला या अधिकाऱ्यांवरती काडीमात्र विश्वास नाही। जर येत्या 7 दिवसाच्या आत जर ICU सुरू झाला नाही तर याचं पुढचं आंदोलन हे आयुक्तांच्या दालनात असेल, हा इशारा या ठिकाणी देतो। धन्यवाद।